आता पिरियोडिक ट्रेंड्स म्हणजे काय बघा काय दिलंय, वेन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इन द पिरियड और ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल आर कम्पेअर्ड सर्टन रेग्युलरिटी इज ऑब्झर्व इन देअर व्हेरिएशन इट इज कॉल्ड द पिरियोडिक ट्रेंड्स. आता एखाद्या एलिमेंटची प्रॉपर्टी त्याच्या ग्रुपशी किंवा पिरियडशी कम्पेअर केली असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पिरियोडिक ट्रेंड्स म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला रेग्युलरिटी बघायला भेटते त्याच्या व्हेरिएशन मध्ये. समजतंय, म्हणजे रेग्युलरिटी म्हणजे त्याच्या व्हेरिएशन मध्ये, म्हणजे एखाद्या एलिमेंटला आपण पिरियडशी किंवा त्याच्या ग्रुपशी कम्पेअर करतो आणि त्याच्यामध्ये रेग्युलरिटी बघायला भेटते आणि त्यालाच आपण म्हणतो व्हेरिएशन. आणि तेच आपल्या पिरियोडिक ट्रेंड्स आपल्याला बघायला भेटतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, पिरियोडिक ट्रेंड्स. आणि ते पिरियोडिक ट्रेंड्स कशावर डिपेंड आहे, तुमच्या ऍटॉमिक म्हणजे कशा काय 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 व्हॅलेन्सी, ऍटॉमिक साईज आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर असे 3 ट्रेंड्स येतात रेग्युलरिटी मध्ये. समजतंय, म्हणजे 3 रेग्युलरिटी ट्रेंड्स तुमच्या पिरियोडिक ट्रेंड्स ह्याच्यामध्ये बघायला भेटतात. त्याच्यामध्ये पहिला आहे व्हॅलेन्सी, दुसरा आहे त्याचे ऍटॉमिक साईज आणि तिसरा आहे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. समजतंय. आता तुम्हाला पहिल्याला आपल्याला आता एक एक बघायचंय. आता व्हॅलेन्सी मध्ये काय सांगितलंय, तर इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ द एलिमेंट इज कॉल्ड व्हॅलेन्सी. म्हणजे ज्याच्या शेलच्या आउटर मोस्ट जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर ते तिची काय असणार आहे, व्हॅलेन्सी असणार आहे. जसं आता इथं फॉर एक्झाम्पल आता इथं लिथियम आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1, तर हे त्याची काय असणार आहे, व्हॅलेन्सी असणार आहे. सोडियमच्या पण आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1, तर हे त्याची व्हॅलेन्सी असणार आहे. बेरिलियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2, तर हे त्याची 2 व्हॅलेन्सी असणार आहेत. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील आउटर मोस्ट शेल मध्ये तर त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलेन्सी ऑफ दिस एलिमेंट. आता हे झालं. त्याच्यानंतर पुन्हा इथं काय क्वेश्चन विचारते बघा, द इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रिकेशन ऑफ एलिमेंट अँड देअर व्हॅलेन्सी. आता इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रिकेशन आणि व्हॅलेन्सी मध्ये कोरिलेशनशिप आहे. जर आपण इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर त्याच्यावर आपल्याला काय त्याची व्हॅलेन्सी कळते की के शेल मध्ये किती आहेत, एम शेल मध्ये किती आहेत आणि एन शेल मध्ये किती आहेत आणि कोणती राहिली, एम शेल मध्ये. समजतंय, के एल एम आणि एन शेल मध्ये म्हणजे इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहेत आणि किती आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत हे त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रिकेशन वरूनच आपल्याला समजतंय त्याच्या व्हॅलेन्सी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत ते. आता बेरिलियमचा नंबर किती, 2,2, म्हणजे बेरिलियम ऍटॉमिक नंबर 4 आहे. तर व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती, 2 आहेत. ऑक्सिजनच्या व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन किती, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 6 आहेत. पण त्याला ऑक्टेट कम्प्लीट करण्याची कितीची गरज आहे, 2ची गरज आहे. मग हे तर हा इलेक्ट्रॉन लॉस करू शकतो आणि हा काय करणार आहे, गेन करणार आहे. समजतंय. आणि ह्याच्याहून म्हणजे ह्याला हे लॉस करू शकतो कारण आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. तर त्यामुळे तो इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे आणि हे इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे, गेन करणार आहे. त्याला ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी 6 तो दुसऱ्या देऊ शकत नाही पण 2 दुसऱ्या करून घेऊ शकतो. समजतंय. मग त्याला सोपं कोणतं आहे, 2 गेन करणं सोपं आहे, 6 तो देऊ शकणार नाही. समजतंय. आता परत विचारलंय, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रिकेशन ऑफ द फर्स्ट 20 एलिमेंट्स. आता आपण ऑलरेडी बघितलंय 20 एलिमेंटचा सिम्बॉल बघितलाय. त्याच्यानंतर व्हॅलेन्सी आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रिकेशन पण आपण ड्रॉ केलंय. पुन्हा व्हॉट इज द पिरियड ट्रेंड व्हेरिएशन व्हॅलेन्सी फ्रॉम गोइंग टू द लेफ्ट टू राईट विद इन द पिरियड, एक्सप्लेन द आन्सर रेफरन्स टू द पिरियड नंबर 2 and 3. आणि 2 आणि 3 मध्ये काय व्हायला लागले, म्हणजे आपण ज्यावेळेस लेफ्ट टू राईट कडे जायला लागलोय तर काय व्हायला लागले, हा 1 ने काय व्हायला लागलाय, नंबर इनक्रीज व्हायला लागलाय. म्हणजे जर बघितलं 1 नंबरला कोण आहे, इकडं हायड्रोजन आहे. 2 नंबरला इकडे आला हेलियम. पुन्हा पिरियड नंबर आता 2 आणि 3 विचारले. ग्रुप नंबर 2 मध्ये दुसरा कोणता आहे, लिथियम. ऍटॉमिक नंबर किती त्याचा, 3 आहे. त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 1 आहे. पुन्हा आणि थोडं पुढे गेलं बेरिलियम कडे तर किती आला, 4. मग त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती आला इलेक्ट्रॉन, 2. परत आपण पुढे बोरॉन कडे गेलो त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 3, म्हणजे 1 ने इन्क्रीज व्हायला लागला. ऍटॉमिक नंबर काय व्हायला लागलाय, 1 ने इन्क्रीज व्हायला लागलाय. ज्यावेळेस आपण लेफ्ट कडून राईट कडे आलोय. आणि पिरियड नंबर 2 मध्ये पण व्हायला लागलाय आणि 3 मध्ये पण व्हायला लागलाय. पिरियड 1 मध्ये ऍटॉमिक नंबर किती वाढायला लागलाय, 1 नच वाढायला. आणि पिरियड नंबर 2 मध्ये पण काय व्हायला लागलाय, 1 नच वाढायला, लेफ्ट टू राईट. समजतंय. पण डाऊन द ग्रुप आपण जर गेलो तर शेल इन्क्रीज व्हायला लागल्यात. आपण असं इकडून इकडे गेलो तर काय व्हायला लागलंय, ऍटॉमिक नंबर 1 न वाढायला लागलाय. आणि ज्यावेळेस आपण डाऊन द ग्रुप जाईल तर त्यावेळेस एक शेल ऍड होत जायला लागली. इथं तुम्हाला दिसतंय हायड्रोजन 1 शेल होती, परत लिथियम मध्ये 2 शेल आल्या, त्याच्या खाली गेलं की 3 शेल आल्या. समजतंय. म्हणजे डाऊन द ग्रुप आल्या की शेल ऍड होत झाल्यात. आपण लेफ्ट कोड राईट कट गेलं तर ऍटॉमिक नंबर काय व्हायला लागलाय, 1 ने इन्क्रीज व्हायला लागलाय. समजतंय. आता पुढे विचारलंय, व्हॉट इज द पिरियड ट्रेंड व्हेरिएशन व्हॅलेन्सी व्हाईल गोइंग टू डाऊन द ग्रुप, एक्सप्लेन युअर आन्सर रेफरन्स नंबर ग्रुप 2, 1, 2 and 18. आता ग्रुप नंबर 1 आपण मध्ये बघितला, आताच तुम्हाला सांगितलं ग्रुप नंबर 1 मध्ये काय व्हायला लागलंय, 1 शेल ऍड होत जायला लागल्यात. समजतंय. म्हणजे त्यांच्या आणि व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन त्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 1 एकच प्रेझेंट आहे. इकडे पण 1 आहे, इथं पण 1 आहे आणि इथं खाली पण इथं म्हणजे 1 1 1. ग्रुप नंबर 2 मध्ये गेलं तर त्यांच्या व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 2 आहेत. बेरिलियम पण 2 आहे. समजतंय. मॅग्नेशियम पण 2च आहे. कॅल्शियम पण किती, 2च आहे. आता परत आपण ग्रुप नंबर आता 18 विचारला. आता 18 मध्ये काय होतंय, ग्रुप नंबर 18 कोणता आहे, नोबल गॅस. आता नोबल गॅस काय करताय, म्हणजे त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. समजतंय. मग कोणता असेल,
हेलियम असेल, निऑन असेल, आर्गॉन, क्रिप्टॉन, म्हणजे ह्यांचं ऑक्टेट जे आहे ते कम्प्लीट असणार आहे. ना ह्यांना द्यायची गरज आहे ना घ्यायची गरज आहे. समजतंय? म्हणजे प्रत्येकाच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. समजतंय? तर नोबल त्याला आपण ग्रुप नंबर 18 म्हणतो. ग्रुप नंबर 1 मध्ये एक इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट व्हॅलेन्सी सेलमध्ये. ग्रुप नंबर 2 मध्ये किती? 2 आहेत. आणि ग्रुप नंबर 18 मध्ये किती येतं? 8 इलेक्ट्रॉन प्रत्येकाच्या, म्हणजे पहिल्या हेलियम मध्ये 2 आहेत. समजतंय? पुन्हा निऑन मध्ये किती? 28. ऑर्गॉन म्हणजे 288. समजतंय? म्हणजे त्याचं ऑक्टेट, आउटर मोस्ट ऑक्टेट जे आहे त्यांचं काय असणार आहे? कम्प्लीट असणार आहे. कशामध्ये? ग्रुप नंबर 18 मध्ये. त्यामुळे त्याला नोबल गॅस असं म्हणत आहे. आणि आपण बघितलंय की कोणत्याच्यामध्ये, कोणत्या मेंडल्सनं काय केलं? मेंडल्सनं ग्रुप नंबर 18 त्याने 0 ग्रुप तयार केला ज्यावेळेस नोबल गॅस डिस्कवर झाला त्यावेळेस. आणि त्याला न विदाऊट, म्हणजे कुठल्या त्याचे ओरिजिनल टेबलमध्ये न चेंज करता 0 ग्रुप तयार करून त्याला प्लेस केलं होतं. समजतंय? तर त्यामुळे त्याला नोबल गॅस असं म्हणत आहे. आता पुन्हा तुम्हाला विचारलं इथं ऍटॉमिक साईज. आता ऍटॉमिक साईज कशाला म्हणू शकतो? किंवा त्याला रेडियस पण म्हणत होते. द ऍटॉमिक रेडियस इज डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ऍटम अँड आउटर मोस्ट शेल. आता बघा इथं हे त्याचं न्यूक्लियस आहे आणि हे इथून ह्या न्यूक्लियस पासून ते आउटर मोस्ट शेल पर्यंत जे अंतर असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? ऍटॉमिक साईज. समजतंय? किंवा रेडियस म्हणू शकतो. म्हणजे न्यूक्लियस ऑफ ऍटम आणि आउटर मोस्ट शेल, हे न्यूक्लियस आहे आणि हे आउटर मोस्ट शेल आहे. ह्या दोघातलं जे अंतर असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? ऍटॉमिक रेडियस. समजतंय? आता हे जे रेडियस असेल तर हे ऍटॉमिक ऍटम जे असतात एकदम स्मॉल असतात आणि त्याची रेडियस पण स्मॉल असते. तर त्याला बघण्यासाठी आपल्याला कोणते पाहिजे? पिकोमीटर पाहिजे. पिकोमीटर म्हणजे काय? पीएम. आणि इट इज स्मॉलर दॅन द नॅनोमीटर, म्हणजे नॅनोमीटर पेक्षा आता सगळ्यात छोटी साईड कोणती? नॅनोमीटर. आणि नॅनोमीटर हे सगळ्यात छोटे युनिट आहे आणि त्याच्यापेक्षा छोटं आहे. आणि त्यामुळे 1 PM इज इक्वल टू 10⁻⁻12 असं त्याला म्हणलं जातं. म्हणजे साईज आहे. हे तुम्हाला चूज द करेक्ट वन मध्ये येऊ शकते किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकते. तर त्यामुळे ह्याला लक्षात ठेवा. आणि परत पुन्हा आता आपण काय केलं की ज्यावेळेस आपण लेफ्ट कडून आता का राईट कडे जायला लागलोय, आता काय लागले मला पुढे विचारलंय तुम्हाला, यू विल फाइंड दॅट ऍटॉमिक रेडियस गोज टू डिक्रीज व्हाईल गोइंग टू द लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड. द रिझन बिहाइंड द फॉलोइंग, व्हाईल गोइंग टू द लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड the atomic number increase 1 by 1 and that means the positive charge on the nucleus increase by the 1 unit at the time. And however additional electron get added to the same outermost shell due to the increase the nuclear charge. Electron is called the pulled out toward the nucleus to greater extent, therefore size of the atom decrease. आता बघा आपण जर लेफ्ट कडून राईट कडे जायला लागलो, एक एक इलेक्ट्रॉन ऍड होत लागलाय. लिथियमचा किती? 3 आहे. बोरॉन किती? 4 आहे. पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा कोण आहे? बेरिलियम 4 आहे. बोरॉन किती? 5. समजतंय? म्हणजे इथं कोण आहे? लिथियम आहे. इथं बेरिलियम. इथं कोण आहे? बोरॉन. आता ह्यांच्या एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा ऍड झाला आउटर मोस्ट शेल मध्ये. तर त्यावेळेस काय लागलाय? न्यूक्लियस कडे प्रोटॉन मध्ये कोणता चार्ज आहे? प्रोटॉनवर प्लस चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. ह्याच्यावर आउटर मोस्ट शेल मध्ये कोणता आहे? इलेक्ट्रॉन कडे मायनस चार्ज आहे. मग मायनस चार्ज असल्यावर हे काय करणार आहे? ग्रेटर एक्सटेंट मध्ये प्रोटॉन काय करणार आहे? एक युनिट त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड होणार त्याच्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे ते ग्रेटर एक्सटेंट ना आतमध्ये काय करणार आहे? ग्रेट फोर्स न त्या आतमध्ये त्या इलेक्ट्रॉन्सला हे करणार आहे. आणि त्यामुळे त्याचा न्यूक्लियर चार्ज आहे तर तो काय होणार आहे? कमी होणार जाणार आहे. टुवर्ड द न्यूक्लियस ग्रेटर एक्सटेंट देअरफॉर साइज ऑफ ऍटम डिक्रीज. आणि त्यामुळे साइज ऍटमची साइज काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. कारण प्रोटॉनवर एक युनिट जर वाढत गेलं, प्रोटॉनवर जर एक युनिट चार्ज वाढत गेला तर ते काय करणार आहे? आउटर मोस्ट शेल मधले जे काही इलेक्ट्रॉन असतील तर त्याला स्वतःकडे पुल करणार आहे. म्हणजे एकावर पॉझिटिव्ह चार्ज, एकावर निगेटिव्ह चार्ज. आणि ग्रेट एक्सटेंट मध्ये काय करणार आहे? आतमध्ये ऍटमच्या साईजला आतमधल्या साईडला पुल करणार आहे. आणि त्यामुळे ऍटमची साईज काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. कधी? आपण लेफ्ट कडून राईट करताना. समजतंय? हे दिलंय पण बघा, लेफ्ट कडून राईट करताना काय होतंय? नंबर ऑफ शेल रिमेन सेम, म्हणजे शेल तर तेवढंच राहणार आहे. समजतंय? इथं पण 2 होत्या, इथं पण 2 होत्या, इथं पण 2च आहेत आणि इथं पण 2च आहेत. फक्त एक इलेक्ट्रॉन्स काय लागलाय? ऍड होत जायला लागलाय. इथं किती होता? इथं मध्ये 2 आणि इथं बाहेर 1. इथं 2, इथं 2, इथं 2, इथं 2 आणि आउटर मोस्ट शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे फक्त शेल सेम राहिल्यात पण एक इलेक्ट्रॉन्स काय लागलाय? आउटर मोस्ट शेल मध्ये ऍड होत जायला लागलाय. आणि त्यामुळे काय लागलाय? प्रोटॉनवर ज्यावेळेस एक युनिट चार्ज वाढत जायला लागलाय तर त्यावेळेस ते काय करायला? पूल करायला इनर साईडला. आणि त्यामुळे ऍटॉमिक जे साईज आहे ते काय व्हायला? डिक्रीज व्हायला लागली ऍटमची साईज. समजतंय? आणि त्यामुळं आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज व्हायला लागलेत आणि नंबर ऑफ शेल काय राहिल्यात? सेम राहिल्यात. कुठून? लेफ्ट कडून राईट करताना. आपण लेफ्ट कडून राईट करत जाताना शेल सेम आहेत आणि एक एक इलेक्ट्रॉन आपण जर बघितलं इथं किती होतं? एकच इलेक्ट्रॉन होता. इथं 2 झाले, इथं 3 झाले. म्हणजे जसं आपण लेफ्ट कडून राईट करत आलोय एक एक इलेक्ट्रॉन शेल मध्ये ऍड होत जायला लागलाय. आणि त्यामुळं काय व्हायला लागलंय की, आणि ज्यावेळेस प्रोटॉनवरचा चार्ज जर पॉझिटिव्ह चार्ज वाढला की ते काय एक युनिट चार्ज वाढला तर ते काय करणार आहे? ग्रेटर एक्सटेंटनं त्याला पुल करणार आहे आणि त्यामुळे ऍटमची जे साईज आहे ते डिक्रीज होणार आहे. समजतंय? आणि तुम्हाला इथं तेच सांगितलं बघा. अँड देअरफॉर ग्रेटर एक्सटेंट द साईज ऑफ द ऍटम डिक्रीज. आणि परत दुसरं विचारलंय बघा, सम
अदर ॲटॉमिक रेडिया गिव्हन हिअर. आता तुम्हाला काय एलिमेंटची रेडिया पण दिली इथं. आणि परत पुन्हा तुम्हाला खाली एक दिलंय बिगेस्ट अबो एलिमेंट हाव द बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट ॲटम. आता साईज कोणाची बिगेस्ट आहे? आताच्या टेस्टला तुम्हाला प्रश्न पडला होता साईज बिगेस्ट कोणाची आता इथं. तुम्ही जर आता ह्याच्यामध्ये बघितलं तर बिगेस्ट साईज कोणत्या आयटमची दिसते तुम्हाला? CS हे सगळ्यात बिगेस्ट साईज आहे त्याची आता. आणि परत पुन्हा सगळ्यात स्मॉलेस्ट साईज कोणाची? सगळ्यात आता जे स्मॉलेस्ट साईज आहे ॲटॉमिक रेडियस ते कोणाची? हा खालच्या टेबल मध्ये लिथियम सगळ्यात स्मॉलेस्ट आहे, समजतंय. आणि परत पुन्हा व्हॉट इज द प्रेडिक्ट ट्रेंड ऑब्झर्व व्हेरिएशन ॲटॉमिक रेडिया गिव्हन डाऊन द ग्रुप. यू विल फाइंड द व्हाईल गोइंग डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साइज गोज टू इन्क्रीज. दिस बिकॉज व्हाईल गोइंग डाऊन द ग्रुप न्यू शेल ॲडेड. आता इथं काय व्हायला लागले? ॲटॉमिक साइज इन्क्रीज व्हायला लागली. का व्हायला लागली? तर डाऊन द ग्रुप होताना एक शेल ऍड होत जायला लागली. मग शेल ऍड झाल्यामुळे त्याची ॲटॉमिक रेडियस काय व्हायला लागली? इन्क्रीज व्हायला लागली. इथं वरी काय होती? डिक्रीज होती ॲटॉमिक रेडियस. का डिक्रीज होती? कारण प्रोटॉनवर जर एक चार्ज प्लस झाला एक युनिटचा तर ते ग्रेटर एक्सटेंड त्याला काय करता? आतमध्ये पुल करता. तर त्यामुळे एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. आणि इथं काय व्हायला लागले? खाली डाऊन द ग्रुप काय व्हायला लागले? न्यू शेल म्हणजे ॲटॉमिक ज्यावेळेस आपण डाऊन द ग्रुप झाले तर न्यू शेल ऍड व्हायला लागली. आणि त्यामुळे ॲटॉमिक रेडियसचा जो साईज होती ते काय व्हायला लागली? इन्क्रीज व्हायला लागली. अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस गोज इन्क्रीज. आता हेतलं पण डिस्टन्स काय वाढायला लागले. आता बघा शेल जर वाढत गेल्या तर ह्यांचं डिस्टन्स वाढलं का नाही? इथलं ह्या न्यूक्लियस मधलं आणि आउटरमोस्ट शेल मधले जे डिस्टन्स आहे ते वाढत जाणार आहे. आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणू शकतो की डिस्टन्स काय होणार आहे? वाढल्यामुळं एक शेल ऍड झाल्यामुळं ॲटॉमिक जे ही जे आहे साईज ते इन्क्रीज होणार आहे. समजलं का? न्यूक्लियस मधलं आणि आउटरमोस्ट शेल मधलं जर डिस्टन्स जर वाढलं तर काय होणार आहे? ॲटॉमिक रेडियस जे आहे ते वाढणार आहे, इन्क्रीज होणार आहे. का होणार आहे? तर एक शेल ऍड होत जायला लागली खाली. तर त्यामुळं न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेलचं अंतर जर वाढलं तर ॲटॉमिक रेडिया काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. अँड देअरफॉर डिस्टन्स ॲज अ रिझल्ट द ॲटॉमिक साईज इन्क्रीज स्पाइट इन्क्रीज द न्यूक्लियर चार्ज. आणि त्यामध्ये त्यांच्यातला न्यूक्लियर चार्ज सुद्धा काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. समजतंय? डाऊन द ग्रुप न्यू शेल पण ऍड होणार आहे आणि त्यांचा न्यूक्लियर चार्ज पण इन्क्रीज होणार आहे. समजतंय? आणि त्यामुळे इथलं अंतर पण वाढत जाणार आहे दोघांमधलं.